आर-टी ॲडमिशनमध्ये भरपूर जे पालकवर्ग होते त्यांचा नंबर यावर्षी लागलेला नाही आहे। कारण की बघू शकता की टोटल ज्या जागा होत्या त्या 1 लाख समथिंग होत्या आणि जे फॉर्मची संख्या होती ही 3 लाख होती। त्यामुळे यामध्ये 1 लाख विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत, 2 लाख विद्यार्थी हे नॉट सिलेक्ट होते। तर या अगोदर भरपूर जे पालकवर्ग आहेत त्यांनी कमेंट्स केलेल्या होत्या की आम्ही पुढच्या वर्षी सुद्धा फॉर्म भरू शकतो का। तर या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की कोणकोणते विद्यार्थी पुढच्या वर्षी फॉर्म भरू शकतात आणि यावर्षी जर त्यांनी प्रवेश घेतला तर नेमकं काय होणार। जेही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। जर तुम्हाला कोणती अडचण असली तर तुम्ही कमेंट्स करू शकता, त्यावरती सुद्धा तुम्हाला माहिती दिल्या जाणार। यावर्षी फॉर्म भरला म्हणून पुढच्या वर्षी भरू शकत नाही हे सुद्धा भरपूर पालकवर्गांनी विचारलेलं आहे। संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या ज्या अपडेट असतील नेक्स्टवाल्या त्या तुम्हाला मिळाल्या पाहिजे। तर बघू शकता जे प्रवेशासाठी वयोमर्यादा ही 31 डिसेंबरपर्यंत मान्य केली जाते। तर पुढच्या वर्षी जेव्हा फॉर्म निघतात फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि फॉर्म निघाल्यानंतर पुढचं वर्ष 2026 असणार आहे। तर 31 डिसेंबर 2026 हे जे वर्ष आहे हे ग्राह्य धरण्यात येणार आहे। म्हणजे तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं वय कधीपर्यंत ग्राह्य धरण्यात येणार तर बघू शकता 31 डिसेंबर 2026 पर्यंत। तर यामध्ये प्ले ग्रुपसाठी सुद्धा जागा असतात, परंतु यावर्षी प्ले ग्रुपसाठी जागा नव्हत्या, फक्त इयत्ता पहिलीसाठी जागा भरलेल्या आहे आणि प्ले ग्रुपसाठी एक पण जागा नव्हती। आपण बघितलं होतं स्टार्टिंगला, यामध्ये भरपूर जे पालकवर्ग आहे त्यांनी विचारलं होतं की जागा आहे का, परंतु यामध्ये प्ले ग्रुपसाठी जागा नव्हत्या। तरी समजा प्ले ग्रुपसाठी जर पुढच्या वर्षी जागा असल्या तर यामध्ये 1 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2023 यामधला जर तुमच्या पाल्याचा जर जन्म असेल आणि त्यांचे वय बघू शकता तर 3 वर्ष किंवा जास्तीत जास्त 4 वर्ष 6 महिने एवढं जर तुमचं वय असेल तर तुम्ही प्ले ग्रुपसाठी फॉर्म भरू शकता। परंतु यावर्षी प्ले ग्रुप नव्हता, पुढच्या वर्षी सुद्धा प्ले ग्रुप राहणार की नाही राहणार हे आपण आता सांगू शकत नाही आहे। परंतु या अगोदर म्हणजे हे वर्ष सोडलं तर प्ले ग्रुपसाठी फॉर्म होते, परंतु यावर्षी नव्हते। तर पुढच्या वर्षी जर असले तर तुम्ही यामध्ये सुद्धा अर्ज करू शकता। त्यानंतर बघू शकता इयत्ता पहिलीसाठी तर तुमच्या पाल्याचा जन्म जर या एजमध्ये असेल तर तुम्ही पुढच्या वर्षी सुद्धा फॉर्म भरू शकता। तर 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या दरम्यानचा जर जन्म असेल आणि वय 6 वर्ष आणि जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने एवढ्या वयाच्या मधात जर असेल तर तुमचा पाल्य पुढच्या वर्षीसाठी फॉर्म भरू शकते। फक्त एवढंच आहे की एकदा आर-टीला ॲडमिशन घेतल्यानंतर परत तुम्ही त्याच पाल्यासाठी प्रवेश किंवा फॉर्म भरू शकत नाही आहे, कारण आर-टीचा लाभ फक्त एकच वेळा घेता येतो, परत आर-टीचा लाभ घेता येत नाही। त्यामुळे जर तुमचं हे वयोमर्यादा असेल तर तुम्ही पुढच्या वर्षी फॉर्म भरू शकता। म्हणजे 6 वर्ष किंवा 6.5 वर्षापर्यंत जरी तुमचं वय असेल म्हणजे तुमच्या पाल्याचं तर तुम्ही फॉर्म भरू शकता पुढच्या वर्षीसाठी। परंतु जर तुम्ही यावर्षी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतली असेल, फर्स्ट इयरला म्हणजे पहिल्या वर्गासाठी समजा जर तुम्ही प्रवेश घेतला असेल पहिलीसाठी, तर ते तुम्हाला विचार करावा लागेल की परत तुम्हाला आर-टीसाठी फॉर्म भरायचा की स्वतःवरून पूर्ण जे शिक्षण आहे तुमच्या मुलाचं हे करायचं, हा निर्णय तुमचा असणार आहे। परंतु जर 7.5 वर्षाच्या आतमध्ये म्हणजे 7 वर्ष 5 महिने एवढ्या वयाच्या आतमध्ये आणि जे डेट ऑफ बर्थ दिलेली आहे इथे 9 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या वयोमर्यादामध्ये म्हणजे या ड्युरेशनमध्ये जर तुमच्या पाल्याचा जन्म असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। फक्त फॉर्म भरायचा किंवा नाही भरायचा हे तुमच्यावर डिपेंड असणार आहे। आणि कोणालाही आर-टीबद्दल कोणतीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, त्यावरती तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जात आहे। आणि यानंतर राहिलेल्या ज्याही जागा असेल, आता आर-टी त्या जागा कशा भरते याबद्दलची अपडेट अजून तरी उपलब्ध नाही आहे। जी 4थी लिस्ट म्हणजे वेटिंगवाल्यांची 3री लिस्ट लागलेली होती त्यामध्ये 14 तारीख म्हणजे उद्यापर्यंत ते प्रवेश घेऊ शकतात। त्यानंतर आर-टी कोणता निर्णय घेते त्याबद्दलची अपडेट जर काही आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। यामध्ये एवढंच सांगायचं होतं की जे पालकवर्ग आहे ज्यांचे नंबर लागलेले नाही आहे परंतु त्यांच्या जे पाल्य आहे त्यांचे वय 6 वर्ष असेल तर ते पुढच्या वर्षीसुद्धा प्रवेश घेऊ शकतात, कारण त्यांचा जो एज क्रायटेरिया आहे त्या एज क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही पुढच्या वर्षीसाठी सुद्धा अर्ज करू शकता। तर आर-टी ॲडमिशनबद्दल ही एक अपडेट होती। यामध्ये जर कोणाला कुठे अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता आणि आर-टी ॲडमिशनबद्दल संपूर्ण ज्या अपडेट असणार आहे त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येत असतात। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।